नमस्कार, नमस्ते. फलटण यूट्यूब चॅनलमध्ये मी राजकुमार गोपने आपलं स्वागत करतो. फलटण नगर परिषदेची रणधुमाळी नुकतीच 2 दिवसापूर्वी संपली. मतमोजणी प्रक्रिया पूर्ण पडली. यामध्ये महायुतीचे शमशेर नाईक निंबाळकर हे नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर आता पुन्हा एकदा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या अंतर्गत असलेल्या आणि जिल्ह्याचे मिनी मंत्रालय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सातारा जिल्हा परिषद तसेच फलटण पंचायत समितीच्या पंचवार्षिक निवडणुकीकडे कार्यकर्त्यांचे लक्ष लागून राहिलेले आहे. अगदी काही दिवसांमध्ये ही निवडणूक जाहीर होणार असल्याचे संकेत मिळत असतानाच आता फलटण तालुक्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका ताकदीने होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. कारण फलटण पंचायत समितीवरती यापूर्वी राजे गटाची सत्ता होती आणि नुकत्याच झालेल्या नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये नगर परिषदेला सत्तांतर झाल्यानंतर या ठिकाणी जे सध्याचे या ठिकाणचे जे विरोधक आहेत, पूर्वीचे विरोधक आणि सध्याचे सत्ताधारी असे महायुतीचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या फलटण तालुक्यातील निवडणुका तुल्यबळ होणार असल्याचे स्पष्ट संकेत या ठिकाणी मिळत आहेत. या एकीकडे शिवसेनेच्या माध्यमातून राजे गटाने शिवसेनेत प्रवेश केला तर दुसरीकडे भाजप आणि राष्ट्रवादी हे एकत्र लढले आणि तुल्यबळ सामना फलटणला पाहायला मिळाला. आता जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा सामना काही दिवसांमध्ये होणार असतानाच या निवडणुकाकडे लक्ष लागून राहिलेले आहे. फलटण पंचायत समिती आणि सातारा जिल्हा परिषद यामध्ये सातारा जिल्हा परिषदेसाठी फलटण तालुक्यातून जिल्हा परिषदेचे 8 सदस्य या ठिकाणावरून निवडून जाणार आहेत. गत पंचवार्षिकच्या वेळेस फलटण तालुक्यामधून 7 जिल्हा परिषद सदस्य निवडून गेले होते. यामध्ये एका जिल्हा परिषद सदस्य एका जागेची भर पडलेली आहे आणि फलटण पंचायत समितीसाठी गतवेळी 14 जागा होत्या. यामध्ये आता जिल्हा परिषदच्या 16 जागा फलटण तालुक्यामध्ये निवडणूक होणार आहे. या पंचायत समितीच्या 2 जागांमध्ये वाढ झालेली आहे. याचमुळे आता लक्ष लागून राहिले आहे ती ही निवडणूक कधी जाहीर होणार. अगदी 2 ते 3 दिवसांमध्ये ही निवडणूक जाहीर होणार का याबाबत शक्यता निर्माण झाल्या आहेत आणि ह्या निवडणुकांकडे सर्वच फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांचं लक्ष लागून राहिलेलं आहे. कारण गेल्या 9 वर्ष या निवडणुका झाल्या नाहीत. तब्बल 2017 साली शेवटची जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका झाल्या होत्या आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा या निवडणुका आता होऊ घातल्या आहेत. या निवडणुकीला मोठ्या प्रमाणात संघर्ष होणार असल्याची चर्चा तालुक्यामध्ये आहे. एकीकडे भाजप आणि महायुतींच्या मध्ये भाजप आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांचा आत्मविश्वास प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे तर दुसरीकडे शिवसेना, राजे गट आणि त्यांचे मित्रपक्ष यांनाही आता या निवडणुकीला सामोरे जाताना मोठा संघर्ष करावा लागणार आहे. कारण फलटण तालुक्यामध्ये गेल्या वर्षभरापूर्वी या ठिकाणी विधानसभेला सत्तांतर झालं. फलटणला या ठिकाणी आमदार म्हणून सचिन पाटील या ठिकाणी निवडून आले आणि वर्षभरानंतर नगर परिषदेची निवडणूक या ठिकाणी संपन्न झाली आणि त्यामध्येही सत्तांतर होऊन जे राजेगट पूर्वी राजेगटाच्या ताब्यात होती फलटणची नगर परिषद ती आता महायुतीच्या ताब्यात गेलेली आहे. आणि याचमुळे आता फलटणला आगामी पंचायत समिती जिल्हा परिषद यामध्ये कडवा संघर्ष पाहायला मिळणार आहे. तुम्हाला काय वाटतं? फलटण पंचायत समिती जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये काय होईल याबाबत जरूर कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट्स करा. चॅनलवरती जर नवीन असाल तर नमस्ते फलटण यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून आमचे नवनवीन व्हिडिओ लवकरात लवकर थेट तुमच्यापर्यंत पोहोचतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करा. आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया. पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.